विराज, तुम्ही खरं तर अतिशय चांगला मुद्दा मांडला की तुम्ही दादांसोबत का आहात, परंतु हल्लीच्या काळात आपण पाहतोय की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे त्यामुळे त्यांच्याकडे रीग लागलेली सगळ्यांची. काल आपण पाहिलं की अगदी उमेदवारी मिळवायला सुद्धा बऱ्याच लोकांनी आक्रोश केला, काहींची नाराजी झाली. पण जेव्हा पक्ष फुटले, जेव्हा दोन राष्ट्रवादी झाल्यात, तर तुम्हालाही त्या ठिकाणी थोडंसं मनामध्ये खंत वाटली असेल. आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येते, पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे, दोन्ही एकत्र आल्याचा तुम्हाला फायदा कसा होतोय? आणि अनेकांनी पक्ष बदलले, काही लोक दादासोबत गेले, काही शरद पवारांबरोबर गेले, काही भाजपमध्ये गेले, परंतु लांडे कुटुंब अजितदादांबरोबरच आहे. काय नेमकं सांगाल? नाही, अजितदादा आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांच्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यांच्या मार्फत कामं होत राहतात आणि ती जर कामं जर मार्गीस लावायचं असेल तर आपल्याला सत्तेत राहणं फार गरजेचं आहे. आणि पवार साहेबांचा जो विचार आचार जे आहेत ती विचारधारा धरून आम्ही समाजात उतरतो. त्याच्यामुळं उलट आम्हाला फार सोपं झालं दोन्ही एकत्र आल्यामुळं. जर राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब गटांचे जर उमेदवार असले असते तर जे मतांचं समीकरण आहे, जे राजकीय समीकरण आहे, ते जुळवता आलं नसतं शहरात. आता विभाजन थांबलं. आता तुम्ही विधानसभेचा जो तुम्ही आकडे पाहिले की दोन्ही म्हणजे चिंचवड आणि भोसरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट म्हणजे शरदचंद्रजी पवार गटाने खूप चांगली मताधिक्य घेतली आणि त्याचा 100% आपल्याला फायदा होणार आहे. म्हणजे कुठल्याही प्रभागात असू किंवा कुठल्याही विधानसभेत असू, जास्तीत जास्त नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येतील. प्रभाग क्रमांक 7 तुमचा जो पॅनल आहे, त्या पॅनल मधले उमेदवार कोण कोण आहेत, काय सांगाल प्रेक्षकांसाठी? आमच्या म्हणजे प्रभाग क्रमांक 7 मध्ये तुम्हाला पहिला एरिया सांगतो, म्हणजे लांडेवाडी, शांतीनगर, भोसरे गावठाण, आदिनाथ नगर, घावणे वस्ती, सँडविच कॉलनी, शीतलबाग, आपटे कॉलनी आणि खंडावमाळ, हे असा पूर्ण प्रभागाचा एरिया आहे. साधारण भोसरीचं मध्य केंद्र बोलता येईल. साधारण प्रभागात साधारण 39,805 मतदार आहेत. आणि उमेदवार सांगायचे झाले तर मी अ गटातनं आणि ब मध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील लांडगे, त्यांच्या भाऊजाई अनुराधा सुशील लांडगे हे उमेदवार आहेत. आणि क मध्ये निलेश फुगे, त्यांच्या मिसेस अश्विनीताई निलेश फुगे हे कार्यकर्ते. आणि ड मध्ये आमचे अमोलदादा डोळस, हे जे म्हणजे कमीत कमी 4-5 वर्ष जसे आम्ही कार्यरत तसे ते कार्यरत, ते उमेदवार आहेत ड मध्ये. काय वाटतं विजयाचा विश्वास? आमचे मायबाप जनता आणि सर्व मतदार आमच्या 100% पाठीशी उभे राहणार आहेत आणि आम्ही 100% विजय होऊ.